नमस्कार विद्यार्थ्यांनो, केमिकल थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की थर्मोडायनामिक्समध्ये यूज होणाऱ्या मेनली क्वांटिटीज कोणत्या असतात, पण वेगवेगळ्या टर्म्स कोणत्या असतात. तर ह्याच्यानंतर जो आपला पार्ट पाहायचा आहे दॅट इज अ नेचर ऑफ हीट अँड वर्क. की सपोज आपण एखादा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती काहीतरी काम करतोय. तर ह्या व्यक्तीने काय केलं, एखादं काम केल्यानंतर काय होतं की हे कार्य करताना, कोणत्याही प्रकारचं वर्क करताना दोन गोष्टी असतात. की एनर्जी जी असते, त्या व्यक्तीची जी एनर्जी आहे, धिस एनर्जी इज गेट ट्रान्सफॉर्म इनटू द टू डिफरंट फॉर्म्स, आयदर बाय मीन्स ऑफ द वर्क, आयदर बाय मीन्स ऑफ द हीट. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना एका पार्ट मधून दुसऱ्या पार्ट मध्ये एखादी एनर्जी आहे आणि त्या एनर्जीचे बदल दुसऱ्या एनर्जी मध्ये होताना काय होतं की दॅट इज द एनर्जी ही दोन प्रकारे काम करत असते. एनर्जी इज बाय मीन्स ऑफ द वर्क आणि एनर्जी इज बाय मीन्स ऑफ द हीट. तर हीट आणि वर्क म्हणजे काहीतरी काम करतोय आणि ते काम करताना काय होतं की त्याच्यामध्ये काम करताना हीट सुद्धा प्रोड्यूस होत असते. आणि हीट एकतर तो ऍब्सॉर्ब करेल किंवा हीट बाहेर टाकेल. काम करताना एक तर त्याची एनर्जी कमी होईल किंवा एक तर एनर्जी त्याची वाढूही शकते. दोन प्रकारचे काम. तर ह्याच्यामध्ये नेचर ऑफ हीट अँड वर्क हे आपल्याला बघायचे आहे की एनर्जी ही दोन फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म होत असते, एक तर आयदर हीट और आयदर वर्क. हे दोन फॉर्म मध्ये आपल्याला याच्यात बघायचे आहे. तर पहिल्यांदा जे नेचर आपल्याला बघायचे आहे दॅट इज द फर्स्ट टाइप ऑफ नेचर, दॅट इज द नेचर ऑफ वर्क. की वर्क हे कशा पद्धतीने आपण या थर्मोडायनामिक्स मध्ये डिफाईन करू शकतो हे लक्षात घ्या. आता पहिला मुद्दा, मेकॅनिक्सच्या भाषेमध्ये म्हणजे वर्कची जर डेफिनेशन बघितली, सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. की कोणत्याही प्रकारचं वर्क आपण करतोय, काम करतोय, तर ते काम करताना त्याला दोन गोष्टी लागत असतात. दॅट इज अ फोर्स लागतो आणि फोर्स लागल्यानंतर त्याच्यात काहीतरी डिस्प्लेसमेंट होतं. फॉर एक्झाम्पल, मी हे डस्टर घेतोय आणि ह्या डस्टरला मी इथं ठेवलं. आता हे डस्टर कोणत्याही प्रकारचा वर्क करत नाही, पण मी याला फोर्स लावला. फोर्स लावल्यानंतर काय झालं की तो या ठिकाणून या ठिकाणी गेला. म्हणजे फोर्स लावल्यानंतर त्याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं, त्याने काहीतरी डिस्टन्स अक्वायर केलं. आणि म्हणून वर्क इज नथिंग बट दॅट इज अ फोर्स अँड हिअर दिस इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्यांचा जो गुणाकार आहे दिस इज कॉल्ड एज अ वर्क. कार्य केलं आणि कार्य करताना काय होतं की कार्य करण्यासाठी काहीतरी फोर्स लावावा लागतो आणि फोर्स लावल्यानंतर त्याच्यात काहीतरी डिस्प्लेसमेंट म्हणजे तो काहीतरी ती जी बॉडी आहे, तो जो ऑब्जेक्ट आहे तो अंतर कापत असतो. सो दिस इज कॉल्ड एज द वर्क. पण हे मेकॅनिक्सच्या भाषेमध्ये झालं. तर आपल्याला जे बघायचे आहे थर्मोडायनामिक्सच्या भाषेमध्ये वर्क हे कसे डिफाईन केलं आहे, तसं वर्क इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज कॉल्ड एज द वर्क. कसं? फॉर एक्झाम्पल, वी नो दॅट एफ इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी. ओके, ह्या टर्मला मी काय करतो, एफ इंटू डी याला मी गुणाकार करतो डी स्क्वेअर आणि भागाकार करतो डी स्क्वेअरने. डी स्क्वेअर कॅन्सल झाला तर एफ इंटू डी मला परत मिळेल. पण इथं जर बघितला दॅट इज अ डब्ल्यू इज इक्वल टू काय होईल, डब्ल्यू इज इक्वल टू यस फोर्स इंटू डी क्यूब अपॉन डी स्क्वेअर या फॉर्म मध्ये मी ह्याला लिहू शकतो. आता इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी डी स्क्वेअर म्हणजे काय, दॅट इज अ एरिया आणि डी क्यूब म्हणजे काय, दॅट इज अ व्हॉल्यूम. ओके, लेंथ इंटू लेंथ इज इक्वल टू एरिया, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ दॅट इज अ व्हॉल्यूम. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इंटू व्हॉल्यूम आणि फोर्स अपॉन एरिया इज नथिंग बट दॅट इज अ प्रेशर. दॅट इज अ प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया दॅट इज अ डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही. म्हणजे कोणत्याही प्रकारचं वर्क हे जे आपण डिफाईन करू शकतो तर ते करताना दॅट इज अ व्ही इज इन द मेकॅनिक्स, इट इज डिफाईन इन द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर केमिकल थर्मोडायनामिक्सच्या भाषेमध्ये घेतलं तर वर्क इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज कॉल्ड एज द वर्क. ह्याप्रमाणे आता वर्क जे असतं हे कोणत्या प्रकारे करू शकतं. आता बघा, समजून घ्या, एखादं आपण याच्यासाठी तुम्हाला पुस्तकात एक एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ सिलेंडर. आणि वर्क जे असतं हे दोन प्रकारे होत असतं. वर्क इज डन बाय सिस्टीम आणि सेकंड इज द वर्क इज डन ऑन द सिस्टीम. बघा, याच्यामध्ये वाक्यरचना बघा, वर्क इज डन बाय द सिस्टीम. सिस्टीम कार्य करत आहे
म्हणजे जी एखादी बॉडी असेल ती काम करत आहे. वर्क इज डन ऑन द सिस्टीम म्हणजे काय, जी बॉडी आहे तिच्या वरती काम होत आहे, म्हणजे सिस्टीम काम करत नाही तर त्याच्या आजूबाजूला जे सराउंडिंग आहे, जे वातावरण आहे ते त्याच्यावरती काम करत आहे. याला म्हणतात वर्क इज डन बाय द सिस्टीम, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आता उदाहरणार्थ हिअर वी शुड बी राईट द वर्क इज डन बाय द सिस्टीम युझिंग द, तुम्हाला पुस्तकात दिलेलं एक्झाम्पल, दॅट इज अ सिलेंडर. याला मुव्हेबल सिलेंडर असं म्हणतात. ओके, सिलेंडर म्हणजे काय, हे एक भांड आहे आणि त्याला एक पिस्टन लावलेला आहे. पिस्टन म्हणजे काय, हा एक पिस्टन आहे की जो त्याच्यामध्ये मूव्ह शकतो, बाकी कोणताही पार्ट याच्यात मूव्ह शकत नाही. ओके, आता बघा ह्या सिलेंडरमध्ये इथं समजा मी एखादं केमिकल भरलंय आणि ह्या केमिकलमध्ये आता समजून घ्या, याच्यामध्ये एक रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे की सपोज मी जर इथं हायड्रोजन पेरोक्साईड घेतला आणि ह्या हायड्रोजन पेरोक्साईडचं डिकॉम्पोजिशन केलं तर मला मिळतं ट्वाइस H2 प्लस दॅट इज O2. ऑक्सिजन गॅस या ठिकाणी लिबरेट होते. इथं जर ऑक्सिजन गॅस तयार झाला तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन गॅसला प्रेशर असतो. प्रेशरमुळे काय होईल की हा जो पर्टिक्युलर पिस्टन आहे हा वरच्या साईडला मूव्ह होईल. वरच्या साईडला मूव्ह झाला म्हणजे काय की इथलं मध्ये, आता लक्षात घ्या ही आजूबाजूला जी आहे ही सराउंडिंग आहे आणि हे मधला जो एवढा भाग आहे हा सिस्टीम आहे. तर सिस्टीम काय करते, या पिस्टनला काय करते, पहिला पिस्टन असा होता आणि सिस्टीम काय करते, याला पुश करते. पुश केल्यानंतर हा पिस्टन वरती गेला म्हणजे काय झालं की सिस्टीमने काहीतरी काम केलं. काय काम केलं, या पिस्टनला वर ढकललं. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो वर्क इज डन बाय द सिस्टीम. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, वर्क होतंय म्हणजे इथं काय होतंय की सिस्टीम कार्य करते. तुम्ही जेव्हा कोणतंही कार्य करतात तेव्हा कार्य करताना तुमची एनर्जी काय होते, कमी होते. म्हणून एनर्जी कमी होते म्हणून निगेटिव्ह साईन म्हणजे काय, एनर्जी इज डिक्रीजेस आणि वर्क इज परफॉर्म. म्हणजे इथं वर्क इज डन बाय द सिस्टीम, जेव्हा एखादी सिस्टीम काम करते तेव्हा त्याची एनर्जी जी काय होते कमी होत असते. हे याचे एक्झाम्पल झालं, वर्क इज डन बाय द सिस्टीम. आता इथं सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. सिस्टीमवर कार्य होत आहे म्हणजे आता सिस्टीमच्या मधला जो भाग आहे हा काम नाही करणार तर त्याच्या आजूबाजूला जी सराउंडिंग आहे ही सराउंडिंग त्याच्यावर काम करेल. आणि याची जर एक्झाम्पल घेतलं, सो हिअर द अमोनिया is combined with the hydrogen chloride and there is a formation of ammonium chloride. Here this ammonium chloride is in the solid form. Okay, and now these are the gases. आता इथं लक्षात घ्या, या ठिकाणचं जर आपण कॉम्बिनेशन बघितलं तर या पर्टिक्युलर याच्यामध्ये गॅसचं रूपांतर सॉलिड मध्ये होते. आता गॅस आपल्याला माहिती आहे, गॅसचा व्हॉल्यूम आकारमान कसा असतो, जास्त असतो. सॉलिडचा आकारमान कसा असतो, कमी असतो. म्हणजे सॉलिडला जो प्रेशर असतो हा प्रेशर कमी होऊन जातो. मग समजून घ्या इथं काय तर मागच्या वेळेस प्रेशर वाढला होता म्हणून हा पिस्टन वर गेला, वर सिस्टीम काय करते त्याला ढकलते. आता इथं हा जो पर्टिक्युलर पिस्टन आहे इथं काय झालंय, अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड, सिस्टीम मध्ये अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईडची रिएक्शन झाली आणि त्याच्या अमोनियम क्लोराईड मध्ये रूपांतर झालं. गॅस हे नष्ट झाले म्हणजे प्रेशर हा कमी झाला आणि प्रेशर कमी झाल्यामुळे जी सराउंडिंग आहे ही वातावरण जे आहे, आता हा सिस्टीम पिस्टनला नाही ढकलणार तर सराउंडिंग हा पिस्टनला सिस्टीम कडे ढकलेल. सराउंडिंग पासून या सिस्टीम कडे हा पिस्टन हा खाली ढकलेल, सराउंडिंग टू द सिस्टीम. म्हणजे वर्क हे कोण करतंय, वर्क इज डन बाय द सराउंडिंग. आणि कोणाकडे होत आहे, ऑन द सिस्टीम म्हणजे या सिस्टीमवर कार्य होत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सिस्टीमवर कार्य होत आहे म्हणजे त्याची एनर्जी ही वाढते आणि म्हणून हिअर देअर W इज द पॉझिटिव्ह साईन. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह साईनला काय इंडिकेट करतात, दॅट इज अ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आणि कोण करतंय, वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. सराउंडिंग हा सिस्टीमवर कार्य करत आहे. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कार्य करतात तुमची एनर्जी ही कमी होते म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम. जेव्हा तुम्ही जेवण करतात तेव्हा बाहेरचं मटेरियल तुमच्या पोटात जाते म्हणजे तुम्ही एनर्जी मिळतायत म्हणजे प्लस होत आहे. दॅट इज अ वर्क इज. म्हणजे जेवण पण काम आहे आणि काही काम करणं सुद्धा एक काम आहे, पण कामामध्ये फरक आहे की तुम्ही एखादं काम करतायत तेव्हा एनर्जी ही लॉस होते म्हणून -W. जेव्हा तुमच्यावर काम होतंय, तुमच्यावर काम म्हणजे काय, तुम्ही जेवण करतायत, बाहेरची वस्तू मध्ये येते म्हणजे काय, सराउंडिंग वातावरणातून सिस्टीमकडे म्हणजे आपल्याकडे, म्हणजे एनर्जी ही ऍड होते आणि दॅट इज द W इज द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम आणि वर्क इज डन ऑन द सिस्टीम, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला दाखवायच्या. आता ह्याचप्रमाणे हीटचं नेचर सुद्धा आहे. दॅट इज जसं आपण बघितलं दॅट इज अ नेचर ऑफ वर्क, त्याचप्रमाणे नेचर ऑफ हीट सुद्धा आहे. दॅट इज अ सेकंड पॉइंट इज द नेचर ऑफ हीट. नेचर ऑफ हीट. आता हीटचं नेचर समजणं थोडंसं सोपं आहे. कसं, समजा
मी इथं दोन प्रकारचे बिगर घेतो. ओके, हा बिकर घेतला आणि हा दुसरा बिकर घेतला. पहिल्या बिकरमध्ये मी बर्फ ठेवलाय, आईस. ओके, आणि दुसऱ्या बिकरमध्ये मी कोल ठेवलेला आहे, म्हणजे काय, कोळसा. हा गरम कोळसा आहे. ओके, गरम कोळसा मी या ठिकाणी ठेवलेला आहे. आता समजा मी इथं आईस घेतलं तर उष्णता कुठून कुठे जाणार आहे, तर बर्फ असल्यामुळे बर्फ काय करेल, बाहेरची उष्णता ही मध्ये घेईल, बाहेरची उष्णता मध्ये घेईल आणि त्याचं रूपांतर मग लिक्विडमध्ये होईल, म्हणजे पाण्यामध्ये, लिक्विड वॉटरमध्ये होईल. म्हणजे इथं काय होतंय, हीट जी आहे ही हीट याच्यामध्ये ऍड होते, दॅट इज अ हीट इज ऍडेड. म्हणजे तो स्वतःमध्ये हीट ऍड करून घेतोय आणि हीट ऍड केल्यामुळे काय होईल की दॅट इज द आईस इज कन्वर्टेड टू द लिक्विड वॉटर. पण इथं जर मी गरम कोळसा ठेवला तर गरम कोळसा बाहेरची हीट ऍड होणार नाही, तर त्याची उष्णता बाहेर फेकेल, म्हणजे बाहेरचं वातावरण गरम होईल, म्हणजे हीट ही बाहेर पडेल आता. आणि मग हीट जर बाहेर पडली तर त्याची एनर्जी ही बाहेर पडते, म्हणजे हीट ही कमी होते, म्हणजे दॅट इज अ -Q. म्हणजे इथं हीट ही दोन प्रकारे ट्रान्सफॉर्म होते, बाय मीन्स ऑफ द गेन ऑफ हीट, बाय मीन्स ऑफ द लॉस ऑफ हीट. द गेन ऑफ हीट इज कॉल्ड ॲज द एंडोथर्मिक प्रोसेस. एंडो म्हणजे काय, एंडो म्हणजे मध्ये, आणि हीट ही बाहेर पडते म्हणजे एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झो म्हणजे काय, दॅट इज द हीट इज लॉस्ट. या पर्टिक्युलर थिंग मध्ये हीट ही लॉस होणार आहे, म्हणजे एंडोथर्मिक मध्ये हीट ऍड होते आणि एक्झोथर्मिक मध्ये हीट ही काय होते, लॉस होते. म्हणजे एनर्जी ही दोन प्रकारे ट्रान्सफॉर्म होते, हीट आणि वर्कच्या फॉर्म मध्ये. हीट जेव्हा आपण घेतो तेव्हा हीट ही दोन प्रकारे एनर्जी जी असते ही एनर्जी दोन प्रकारे लॉस होत असते, आयदर लॉस ऑफ हीट, गेन ऑफ हीट. वर्क डन बाय द सिस्टीम, वर्क डन ऑन द सिस्टीम. म्हणजे एनर्जी ही जी असते याला म्हणतात साइन कन्व्हेन्शन, की जेव्हा हीट ही लॉस होईल तेव्हा त्याला मायनस साइन येईल. वर्क डन करताना एनर्जी लॉस होते तर दॅट इज अ निगेटिव्ह साइन. वर्क डन करताना जर एनर्जी ऍड होते तर इथं डब्ल्यू साइन हे असेल, म्हणजे सिस्टीम पासून सराउंडिंग वातावरणाकडून सिस्टीमकडे म्हणजे ऍड होते, सो हिअर द डब्ल्यू इज प्लस साइन. आणि ही इथं सुद्धा तसंच आहे, एनर्जी ही ऍड होते बाय मीन्स ऑफ द हीट. एनर्जी ही वर्कच्या फॉर्ममध्ये ऍड होते, एनर्जी ही हीटच्या फॉर्ममध्ये ऍड होते. एनर्जी ही वर्कच्या स्वरूपात लॉस होते, एनर्जी ही हीटच्या स्वरूपात लॉस होते. लॉस झाला तर निगेटिव्ह साइन आणि गेन झालं तर पॉझिटिव्ह साइन. अशा प्रकारे इट इज कॉल्ड ॲज द साइन कन्व्हेन्शन इन केस ऑफ द एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता या सर्व गोष्टी आपण सिस्टीमसाठीच कन्सिडर करायच्या आहेत. दॅट इज द नेचर ऑफ हीट. ती सिस्टीम मध्ये ऍड होत आहे का सिस्टीम मधून लॉस होते. सिस्टीम म्हणजे काय, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की सिस्टीम म्हणजे ज्या पर्टिक्युलर पार्टला आपल्याला अभ्यास करायचा आहे, द पार्ट ऑफ युनिव्हर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी, ज्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याला सिस्टीम म्हणा. त्याला सोडून उरलेलं सराउंडिंग आहे, त्याच्या आजूबाजूचं वातावरण. सिस्टीम छोटीशी असते, सराउंडिंग खूप मोठा असतो. ओके, आता ह्याच्यामध्ये पुढचं जे एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे, दॅट इज अ एक्सप्रेशन फॉर, एक इक्वेशन आपल्याला बघायचं आहे, दॅट इज अ एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. प्रेशर व्हॉल्यूम वर्क हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क करताना आपल्याला ह्याच प्रकारे, आता हे सिलेंडरच्या गोष्टी लक्षात ठेवा. सिलेंडर म्हणजे कन्सेप्ट लक्षात आली तुम्हाला, की एक प्रकारचं मटेरियल आहे. ह्या प्रकारचा सिलेंडर मोटरसायकल मध्ये असतो, की ज्याच्यामध्ये हा एक एरिया पॅक आहे. ओके, सर्व साईडने पॅक आहे, फक्त एकाच साईडने ओपन आहे. हा भाग मी फक्त सिलेंडरच्या मध्ये पिस्टन दाखवण्यासाठी केलेला आहे, पण ऍक्च्युअली हा एक सिलेंडर आहे आणि हा पिस्टन आहे. सिलेंडर म्हणजे भांडे, पिस्टन म्हणजे ह्या प्रकारची संरचना बघा. आणि हा पिस्टन का याच्यात फिरवतो, बाकी कोणताही भाग हलू शकत नाही, पण पिस्टन इज अ मुव्हेबल. पिस्टन वर आणि खाली होऊ शकतो. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. सो हिअर दिस इज अ पिस्टन. आणि ह्या प्रकारामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की सपोज मी इथे एक डायग्राम काढतोय, ह्याचीच डायग्राम काढतोय. दिस इज द सिलेंडर आणि या सिलेंडरला मी हा पिस्टन फिलअप केलेला आहे याप्रमाणे. दिस इज द पिस्टन. आणि समजा आता आपण बघणार आहे वर्क इज डन बाय द सिस्टीम, म्हणजे सिस्टीमने कार्य केलं. सिस्टीमने कार्य केल्यानंतर काय होतं की जो पिस्टन आधीच्या पोझिशनला होता त्या पोझिशन पासून हा पिस्टन जो आहे वरच्या डायरेक्शनला मूव्ह होतोय. म्हणजे समजा इथं सुरुवातीला हा होता आणि याचा आकारमान समजा होता V1, एवढा सुरुवातीचा आकारमान होता. याच्या मधला जो प्रेशर आहे, या प्रेशरने काय काम केलं, वर्क इज डन बाय द सिस्टीम. वर्क इज डन म्हणजे काय की त्याने पिस्टनला वर ढकललं
आणि वर ढकलल्यानंतर हा सपोज पिस्टन या पॉइंटला आला अशा पद्धतीने. मग व्हॉल्यूम चेंज झाला, दॅट इज द व्हॉल्यूम इज द V2 आणि ह्याप्रमाणे दॅट इज द प्रेशर अप्लाइड झाल्यानंतर व्हॉल्यूम इज चेंजेस फ्रॉम द V1 पासून V2 पर्यंत. अशा प्रकारे त्याचा व्हॉल्यूम जो आहे हा चेंज झाला. ओके, म्हणजे सुरुवातीचा हा व्हॉल्यूम होता, इथं प्रेशर आहे, त्याने वातावरणाच्या प्रेशर म्हणजे एक्सटर्नल प्रेशरच्या विरुद्ध काम करतोय. एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय, बाहेर वातावरणाच्या प्रेशरच्या विरुद्ध काम करून याला ढकलला आणि V1 चं रूपांतर आता V2 मध्ये झालं. दुसरा एका व्हॉल्यूम पासून दुसरा व्हॉल्यूम मिळाला आणि ह्याप्रमाणे V1 टू V2 हा व्हॉल्यूम इथं चेंज होतोय. आता या ठिकाणी आपल्याला माहिती की फोर्स इज इक्वल टू व्हॉट, फोर्स इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे आपल्याला माहिती आहे. ओके, हे आपण एवढ्यातच इक्वेशन पाहिलं, दॅट इज वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण या ठिकाणी आता बघू आपण जे बघू, दॅट इज अ फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया, प्रेशर इंटू एरिया. ह्याप्रमाणे आपलं हे इक्वेशन आपल्याला आहे. कसं आलं हे इक्वेशन, कसं आलं, दॅट इज अ प्रेशरचं इक्वेशन आहे. दॅट इज अ प्रेशर इज इक्वल टू फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. हे इक्वेशन पोहोचलं आहे प्रेशरचं. मग प्रेशर जर आपलं आहे तर फोर्स काही हा एरिया इकडे गेला, दॅट इज अ प्रेशर इंटू एरिया. पण आता हा जो प्रेशर आहे हा एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा जो प्रेशर आहे त्याच्या विरुद्ध काम करतोय. विरुद्ध म्हणजे दॅट इज अ ऑपोजिट, आणि म्हणून इथं याला निगेटिव्ह साइन आहे, विच इज द एक्सटर्नल प्रेशरच्या ऑपोजिट काम करणारा प्रेशर आहे. मायनस पी एक्सटर्नल म्हणजे काय आलं लक्षात, मायनस पी एक्सटर्नल म्हणजे एक्सटर्नल वातावरणाच्या प्रेशरच्या विरुद्ध काम करणारा प्रेशर, याला एक्सटर्नल प्रेशर असं म्हणतात. आणि म्हणून दॅट इज अ मायनस पी एक्सटर्नल इंटू दिस, कारण हा वातावरणाच्या प्रेशरच्या विरुद्ध काम करतोय. सो देअरफॉर मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया. याप्रमाणे इक्वेशन आउटपुट होतो. आता मी इथं फोर्सची जी किंमत आहे मी या ठिकाणी ठेवतो. देअरफॉर W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज अ D. आणि देअरफॉर W इज इक्वल टू, आता एरिया म्हणजे काय, एरिया म्हणजे काय, डिस्टन्स इंटू डिस्टन्स, याला एरिया म्हणतात. मग डिस्टन्स इंटू दिस थर्ड डिस्टन्स, दॅट इज द मायनस पी एक्सटर्नल इंटू डिस्टन्स क्यूब. ओके, कसं काय आलं, डिस्टन्स क्यूब कसं काय आलं, कारण एरिया म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी, आणि हे तिसरं आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे डिस्टन्सचा काय झाला, क्यूब झाला. आणि देअरफॉर W इज इक्वल टू व्हॉट, मायनस पी एक्सटर्नल, यस दॅट इज अ V, दॅट इज अ व्हॉल्यूम. पण आपला व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही. आपला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे का, नाही. दॅट इज अ चेंज होतोय व्हॉल्यूम, म्हणजे दॅट इज अ चेंज इन अ व्हॉल्यूम डेल्टा V. कारण व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट नाही, तो बदलतोय एकापासून दुसऱ्याकडे. सो देअरफॉर हिअर देयर इज अ साइन इज अ डेल्टा. अँड नाउ W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू दॅट इज अ V2, मोठ्या संख्येतनं छोटी संख्या, दॅट इज अ V2 मायनस V1. आणि हे जे एक्सप्रेशन आहे त्याला म्हणतात दॅट इज अ वर्क डन बाय द सिस्टीम. जेव्हा असेल त्यावेळेस ही किंमत असेल. आता इथं लक्षात घ्या, वर्कची जी किंमत आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, दॅट इज अ W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. इथं लक्षात घ्या, जर V2 ची किंमत ही मोठी असेल आणि V1 ची किंमत लहान असेल, अशा वेळेस काय होईल, यांची वजाबाकीची येईल, ही कशी येईल, पॉझिटिव्ह असेल. मोठ्यातनं छोटी संख्या वजा केली, दॅट इज अ व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर पॉझिटिव्ह मध्ये ही जर मायनस साइन म्हणजे पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, दॅट इज अ निगेटिव्ह, म्हणजे W हा त्यावेळेस काय असेल, निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा V2 ची किंमत ही V1 पेक्षा मोठी असेल तेव्हा वर्क डन बाय द सिस्टीम असेल. बघा याच्या भाषेमध्ये बघा, आता हा सुरुवातीला आहे, व्हॉल्यूम छोटा आहे, व्हॉल्यूम छोटा आहे V1, हा झाला V2, V1 पेक्षा V2 मोठा आहे, म्हणजे वर्क कोण करतंय, सिस्टीम करते. आता सेकंड एक्झाम्पल बघा, सेकंड मध्ये काय करतोय, दॅट इज अ V2 ची किंमत आता जर समजा V1 पेक्षा लहान असेल. ओके, V2 ची किंमत V1 पेक्षा लहान म्हणजे काय, की हा V2 आहे, याची काहीतरी किंमत आहे, आणि आता या V2 ची जी किंमत आहे या V2 च्या किमतीपेक्षा V1 ची किंमत, आता हा जो आहे V2 जे आहे V2 च्या किमतीपेक्षा V1 ची किंमत कशी असेल, मोठी असेल. म्हणजे ह्या V2 ची किंमत पेक्षा V1 ची जर किंमत ही मोठी असेल, ओके, म्हणजे काय, आता बघा हा सुरुवातीला पिस्टन आहे, हा सुरुवातीला पिस्टन आहे, याला V1 म्हणा, काम केलं, कुठे आला, इथं आला, हा V2 झाला. V1 मोठा आहे, V2 छोटा आहे, V1 मोठा V2 छोटा. मग असं जर असेल तर कोण काम करते, सिस्टीम नाही काम करते, तर त्याच्या आजूबाजूची सराउंडिंग काम करते.
म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण त्याची बेरीज करायला जाऊ तेव्हा त्यांचं बेरीज केल्यानंतर दॅट इज अ व्हॅल्यू इज निगेटिव्ह. कारण आपण छोट्या संख्येतनं मोठी संख्या बाजू गेली तर किंमत निगेटिव्ह येणार आहे. आणि मग असं असेल तर निगेटिव्ह काय जाईल पॉझिटिव्ह, दॅट इज अ डब्ल्यू इज बिकम्स द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आणि मग असं जर असेल दॅट इज अ वेन वर्क डन इज पॉझिटिव्ह, तर तेवढ्यात तुम्हाला सांगितलं वर्क डन ऑन द सिस्टीम, बाय द सिस्टीम नाही तर ऑन द सिस्टीम, म्हणजे सिस्टीमवर कार्य होते. कोण करते? वर्क डन बाय द सराउंडिंग. ओके, ऑन सिस्टीम. तर अशा पद्धतीने हे आहे एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आणि हे जे प्रेशर व्हॉल्यूम वर्क आहे याच्यानंतरचे जे पुढचे कन्सेप्ट आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.